नमस्कार, न्यूज टॉप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। उद्धव ठाकरे यांच्या आजच्या एका वक्तव्यानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये जोरात सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आणि त्यावर अशा आणखी काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत ते आपण पाहूया। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, युती संदर्भात संदेश नाही तर थेट बातमी देऊ। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवरून उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जातं आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे, आपण बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। त्यांच्या युतीबाबत ते आपापसात ठरवतील, कुणी साथ घालायची, कुणी प्रतिसाद द्यायचा हे तेच ठरवतील। त्या दोघांच्या युतीशी माझा काय संबंध, आता तरी त्यावर प्रतिक्रिया द्यावी असं काही नाही। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। ते आपापसात ठरवतील, यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे, आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याला काय आहे असं मला वाटत नाही। महायुती म्हणून विधानसभा लढलो आणि जिंकलो, महायुती म्हणूनच पुढच्या निवडणुका लढू, महायुती म्हणून मजबूतीने लढणार आणि मजबूतीने जिंकणार। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या मनात असेल की होणार आहे। आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार। एकत्र येणं अथवा न येणं हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला मी उत्तर देऊ शकत नाही। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। ज्यांच्या सद्विवेक बुद्धीला समोरून ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं, तो त्यांना अधिकार दिलाय। तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला मी कसं काय उत्तर। ठाकरे बंधू एकत्र यावेत असं माझ्याही मनात, त्यांनी निर्णय घेतल्यास मला आनंद होईल। खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनही झाले असतील, संजय राऊत यांचं विधान। तर आमच्यात आणि त्यांच्या पक्षामध्ये कोणतीही चर्चा नाही, संजय राऊतांच्या दाव्यानंतर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। अनेक प्रक्रियातून फळ येतं, त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहेत, एवढी लवकर फळं आली कशी? फळं येतील ना, फळं येतील। कोण बोलतंय मला सांगा? रोज सकाळी 9 वाजता ठाकरे ब्रँड आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा चालू नाहीये। अत्यंत पक्षाचा नेता म्हणून जबाबदारीने मी तुम्हाला सांगतोय, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा, मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून बैठकीमध्ये इच्छा व्यक्त, सूत्रांची माहिती। तुम्ही एक पाऊल पुढे टाका, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील। मनसे नेत्यांकडून ठाकरे सेनेने युतीचा प्रस्ताव घेऊन येण्याचं आवाहन। काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार, राज ठाकरेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अट, सूत्रांची माहिती। तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत वक्तव्य करू नका, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, सूत्रांची माहिती। राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेचा हात सोडला तर इकडे पण हे हात सोडतील। दोन भावांचे हात एकत्र आल्यावर कुणाची हात धरायची गरज पडणार नाही। राज उद्धव ठाकरे युतीवर सुषमा अंधारे यांचं सूचक वक्तव्य। दोन भावांचे हात एकमेकांच्या हातात आले की वेगळ्या हातांची गरजच पडणार नाही ना। ज्या पद्धतीने आता या सगळ्यांमध्ये म्हणजे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हे जे होतंय, हे जर टाळायचं असेल तर ते भांडण मनमुटाव बाजूला ठेवून महाराष्ट्र हितासाठी एकत्र असलं पाहिजे त्यांनी।